फॅमिली बॅकग्राऊंड इतकं छान, म्हणजे आजोबा लेखक हो. ज्यांनी इतकं सुंदर लिखाण करून ठेवलंय आणि त्यांची नात या येस. इंडस्ट्रीमध्ये येते. अनेकदा ना काही बॅगेज असू शकतं हो, आपल्या हो. घरच्यांनी केलेल्या कामाचं, राईट? बरोबर. तुला होतं त्याचं टेन्शन, ते बॅगेज सांभाळायचं किंवा ते नाव नाव जपायचं तर ऑब्व्हियसली असणार. नाव जपायचं होतं, हां. पण मी ना कुणाला सांगितलं नव्हतं, की मी योगो जोशांची नात आहे. हां. कारण मला असं वाटलं, की त्यांचं जे लाईमलाईट आहे, ते घेऊन मी कशाला या इंडस्ट्रीत यायचं. करेक्ट, करेक्ट. माझ्यात जर का काही असेल, तर लेट मी प्रूव्ह मायसेल्फ. मला एकदा लोकं ओळखायला लागली, की मी सांगेन, की मी योगो जोशांची नात आहे. हां. हां. मला ते समहाऊ असं होतं, की मला आजोबांचं नाव वापरून नाही तू यायचं कधीच इंडस्ट्रीत. यूज नाही केलं ते? कधीच नाही, अय्यो! कधीच नाही. वॉव! आता सांगते मी लोकांना, कारण आता एका स्टेजवरती आली आहे, की लोकं ओळखायला लागली आहेत. हां. आणि मला आता असं वाटतं, की नाव प्राउडली मी आता सांगते, की मी योगो जोशांची नात आहे म्हणून. त्यामुळे मला आता छान वाटतं तेव्हा सांगायला. त्यांनी पण असं कधी रिकमेंड करूया किंवा काय असं कधीच नाही? अनफॉर्च्युनेटली माझ्या जन्माच्या 3 वर्ष हां, आधी हां. आजोबा गेले. त्यामुळे कधीच नाही. कधीच नाही, कधीच नाही. किंवा इव्हन माझ्या मामानी किंवा ह्या सगळ्यांनी हे केलंय. तू कर, तुला करायचंय ना, तू तुझं कर. आई पण म्हणायची, की कदाचित भाऊ असते, त्यांना भाऊ म्हणायचे, की भाऊ असते, तर तुला करू दिलं असतं का नाही माहीत नाही. कारण कारण शेवग्याच्या शेंगाच्या वेळेला शांताराम आठवलेंनी भाऊंना विचारलं होतं, की म्हणजे माझ्या आईला, की कुंदाला करू देत का? म्हणजे मेन छोट्या मुलीचा रोल होता तो. भाऊ म्हणले, माझ्या मुली या इंडस्ट्रीत येणार नाहीत. हां. त्यामुळे आई म्हणली, माहिती नाही ते असते तर काय झालं असतं. अरे बाप! मे बी कदाचित माझी मुलगी म्हणून तुला परवानगी दिली असती. हां. पण ते त्या बाबतीत थोडे रिजिड होते, की काही काय म्हणू, एक टिपिकल ट्रेडिशनल हे असतात ना, तसा सेटअप होता घरामध्ये. पण आईनी मला खूप मोकळीक दिली होती. आई म्हणली, तू कर, धडपड, पडशील, पण तुझं तुला एक दिवस कळेल, की तू कसं उभं राहायचंयस ते. त्यामुळे मी टचवूड मला कोणाचं रेकमेंडेशन लागलं नाही आणि इंडस्ट्रीमध्ये. आतापर्यंत जे काही सिद्ध केलंस ते तुझ्या अभिनयावर केलंस. येस येस येस. असं होतं की तू आता म्हणलीस ना, आईने खूप स्ट्रॉंग सपोर्ट केला. घरच्यांचा सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो, कारण आता मे बी सोशल मीडियामुळे किंवा सगळ्याच युट्यूबमुळे वगैरे माहिती आहे इंडस्ट्री काय आहे, काय सेटवर चालतं. आधी ना आपल्याकडे मिसअंडरस्टँडिंग खूप होती, या क्षेत्राबद्दलची भीती पण असायची, अरे कसं टाकायचं या क्षेत्रात. अशा वेळी सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे ना मिळणं. तुलाही होता तेव्हापासून? होता. म्हणजे माझ्या वडिलांची आई म्हणायची, म्हणजे आजी, ती आजी म्हणायची, की काय करतेस तू, हे काय तोंडाला फासून आले. म्हणजे ती, सॉरी टू यूज दिस वर्ड, पण ती म्हणायची, काय रोगण लावून आली आहेस. कारण ना, शी कुडंट टेक इट, की माझी नात असं काहीतरी करते. पण जसं जसं जेव्हा मला घराबाहेरचं बक्षीस मिळालं आणि मी तिला दाखवायला गेलं, तेव्हा तिला लक्षात आलं, की अरे ही काहीतरी खरंच चांगलं करते.